आत्ताचा चाललेला असंतोष आहे याची जर वाट जर कुठे जर असेल तर ते शिंदे साहेबांच्या दिशेने असते, म्हणून शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील. सोमवारी त्याबद्दलचं आपल्याला माहिती मिळेल. शिंदे सेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत हे खात्रीशीर माहिती आहे. तसं तुम्ही कोण कोण संपर्कात आहात? तुम्ही त्यांना काही आवाहन करताय? तुम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे? तुमची इच्छा आहे? शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेचे नेते त्यांना येण्यासाठी पायघड्या टाकतात असं कोणताही भाग नाही आहे. पक्षामध्ये जे मुळात शिवसैनिक आहेत, जे मुळात ज्यांनी शिवसेना प्रमुखाच्या आदेशानुसार किंवा त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जी शिवसेना वाढवली त्यांची जी कोंडी होते आणि नवीन येणारे त्यांच्यावर जी काही बॉसगिरी करतायत, जे काल आलेले तातडीने दुसऱ्या दिवशी नेते होऊन यांना आदेशित जे करतायत त्यांच्याबद्दलचा असंतोष आणि त्यांच्या शिवसैनिकाकडे असलेलं दुर्लक्ष याचा परिणाम पक्ष सोडण्यामध्ये होत आहे. आणि त्यामुळंच आमच्याकडे आम्ही बोलो अथवा न बोलो त्यांना माहिती आहे की आपण शिवसेना सोडत नाही तर शिवसेनेला खऱ्या शिवसेनेकडे जातोय, म्हणून आमच्याकडे प्रवेश होत आहेत. महायुतीचा उमेदवार कोण असणार लोकसभा निवडणुकीत? संभाजीनगरचा महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे, हा शिवसेनेचा असणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. कोण असणार आहे उमेदवार? कोण? आमच्याकडे 4 उमेदवार आता सध्याला तरी आहेत. त्या 4पैकी कुणाचं नाव हे एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी जाहीर करतील. 4 आहेत. संदीपान भुमरे आहेत, राजेंद्र जंजाळ आहेत, आणखीन 2 जण जे आहेत ते तर थोडंसं त्यांना सिक्रेट ठेवलेलं बरं, ते आहेत. असे 4 जण आहेत. नाही ते कोणी असेल, परंतु त्यांना थोडंसं आता वेटिंगमध्ये राहू द्या, ते तुम्हाला सोमवारी कळेल. असं काही नाही सांगता येणार नाही. म्हणजे सोमवारी पक्ष प्रवेश करणारा उमेदवार हा संभाजीनगरचा उमेदवार असेल असं म्हणायचं? असं काही नाही. सोमवारी इतर अनेक प्रवेश होणार आहेत, त्याच्यात कोण कोण असेल सोमवारीच कळेल. उद्या मुंबईमध्ये राहुल गांधी यांची सभा आहे आणि आज आहे ना, तिथे शिवसेनेचे नेते पण सहभागी होणार आहेत. आणि कालच्या सभेमध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रचंड गर्दी होती, हे सगळं चित्र आहे, ठाण्यामध्ये होती. तर उद्या पण शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. उद्या राहुल गांधीची शिवाजी पार्कला सभा होणार आहे. मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे. संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचं काम दिलेलं आहे. रांगोळी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकतायत. टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातल्या एका महिला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. हसायचं कसं किंवा काय करायचं त्यांचंही काम त्यांचा एक वेगळा त्यांनी सेल काढलेला आहे. उद्धव साहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले आहेत हे त्या सभेत सांगणार आहेत. जे पहिले भाषण होतं त्या भाषणाचं रिपिटेशन तिथं कदाचित होईल. आणि शिवसेना प्रमुख वरून जेव्हा पाहत असतील त्या टायमाला या नालायकांना काय करायचं ते मनातल्या मनात दुःख व्यक्त करत असतील. यांना बाजूच्या समुद्रात का डुबवलं नाही हे त्यांना पश्चाताप होत असेल, एवढं मात्र निश्चित आहे. शिवसैनिकांना विनंती आहे, ही शिवसेना आहे जी शिवसेना प्रमुखांच्या सभा त्या शिवाजी पार्कवर दणदणीत व्हायच्या. माझ्यासारखे शिवसैनिक त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये बसून शिवसेना प्रमुखाचे शब्द या कानामध्ये रुजवत होते, हृदयात साठवत होते आणि गावाकडे जाताना जय भवानी जय शिवाजी करायचे. आता जय राहुल गांधी जय सोनिया गांधी असं म्हणायची वेळ त्या शिवसैनिकावर आलेली. हे दुर्दैवी चित्र ज्यांच्यामुळं दिसतंय त्यांना माफ करू नका, हा शिवसैनिकाला माझं आव्हान आहे. भाजपने गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर लोकसभेची तयारी केली होती. अमित शहा आले, त्यांनी सांगितलं की मोदींना आपल्याला इथून कमळ पाठवायचं आहे. असं असताना आता शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर होतो असं तुम्ही म्हणताय, तर भाजप महायुती म्हणून लोकसभेला किती मदत करेल संभाजीनगरसाठी? नाही, मदत हे करावीच लागेल. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भाजप मदत करेल. अखेरला टार्गेट आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे, देशामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आणायची आहे आणि म्हणून एकमेकाला मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्यच आहे आणि हे यामध्ये कोणीही कुचराई करणार नाही. आज इथं भाजपचा उमेदवार आहे म्हणून शिवसेना जाणार नाही असं कधी होणार नाही, किंवा शिवसेनेचा आहे म्हणून भाजप मदत करणार नाही असं कधी होणार नाही.
हे सगळ्यांनी मिळून एका ताकदीनं आपल्याला उमेदवार निवडून आणायचं आहे. हे आम्हाला सर्वांना आदेशित केलेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने जोमाने कामाला सुद्धा लागलेले आहेत. अंबादास दानवे म्हणाले शिंदे सेना ही 2-5 महिन्याचीच राहिलेली आहे. अंबादास दानवे म्हणाले की शिंदे सेना ही फक्त 2-5 महिन्यापुरतीच राहिलेली आहे. विरोधी पक्ष नेता एवढं तर बोलू द्या ना, एवढं बोलायचा अधिकार तर त्यांना राहू द्या, त्यांना तेवढं बोलायचा अधिकार राहू द्या. आता विरोधी पक्षाने काही बोललंच नाही तर तो विरोधी पक्ष नेता त्याला मानत नाहीत, म्हणून विरोधात बोलणं यालाच विरोधी पक्ष नेता म्हणतात. जितक्या वेळ तो आहे पक्षात तोपर्यंत त्यांनी विरोधात बोललं पाहिजे असं एकंदरीत